नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, प्रोटीनने भरपूर आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे पालकाचे पराठे. हे पराठे चवीला इतके भन्नाट लागतात की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटतील. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये ताजा पालक घेतला आहे. आता त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून पालक व्यवस्थित धुवून घेऊया. पालकावर माती किंवा धूळ राहू नये याची काळजी घ्यायची आहे. आता धुतलेला पालक आपण पाण्यातून काढून त्याला चांगलं निथळून घेऊया. त्यानंतर एका पोळपाटावर ठेवून तो अगदी बारीक चिरून घेऊ. बारीक चिरल्यामुळे पराठा मऊ होतो आणि प्रत्येक घासात पालकाची चव छान लागते. आता आपण पराठा बनवण्यासाठी येथे पीठ घेतलेले आहे. मी इथं सर्व डाळींचे मिक्स पीठ घेतले आहे. त्यामुळे पराठे आणखी पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त बनतात. बारीक चिरलेला पालक, 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, 2 ते 4 हिरव्या मिरच्या, हवरी, धण्याची पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि शेवटी जिरे हातावर चुरगळून टाकू. त्यामुळे पराठ्याला छान सुगंध आणि चव येते. आता या सर्व साहित्याला सुरुवातीला पाणी न घालता हाताने एकत्र मिसळून घेऊया. पालक, कांदा आणि टोमॅटो मधून थोडा ओलावा सुटतो, त्यामुळे पाण्याची गरज कमी लागते. नंतर आवश्यक वाटल्यास आपण थोडे थोडे पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा. आता यामध्ये थोडेसे तेल घालून पुन्हा एकदा ह्या पिठाला छान मळून घ्यायचे. त्यामुळे पराठे मऊ होतात आणि लाटताना पण तुटत नाहीत. आता पोळपाटावरती थोडेसे कोरडे पीठ टाकून एक छोटा उंडा घेऊया. त्या उंड्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स, हवरी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. त्यामुळे पराठा दिसायला खूप छान दिसतो. आता हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया. खूप पातळ किंवा जाड लाटू नका. मध्यम जाडीचा पराठा छान लागतो. आता गरम तव्यावरती थोडंसं तेल टाकून पराठा टाकूया. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ. हवे असल्यास थोडेसे तूप किंवा तेल लावून भाजू शकता. त्यामुळे पराठा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतो. बघा, झाले आपले एकदम चविष्ट हेल्दी पालकाचे पराठे तयार. हे पराठे दही, लोणचे किंवा टोमॅटो सॉस बरोबर खूपच मस्त लागतात. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. अशा चविष्ट, सोप्या आणि हेल्दी रेसिपीसाठी आपल्या HGT तडका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.